नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे ऑल इन वन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण नवोदय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणितातील 4 मूलभूत क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। बरेच विद्यार्थी असे असतात ज्यांचे गणितातील या 4 मूलभूत क्रियांचे संबोध स्पष्ट नसतील तर त्यांना गणित हा अवघड वाटायला लागतो। त्याच्यासाठी गणितातील या 4 मूलभूत क्रिया येणे अत्यावश्यक आहे। या मूलभूत क्रियावरती गणिताच्या कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर मग आपण पाहूया की बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या ज्या क्रिया आहेत याच्यामधील हातच्याची संकल्पना काय आहे, हातचा कोणत्या संख्येकडून घेतला जातो आणि तो उजव्या बाजूला द्यायचा किंवा डाव्या बाजूला द्यायचा या संबंधी काय संकल्पना आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। संख्यावरील 4 मूलभूत क्रिया। सर्वप्रथम आपण बेरीज या क्रियेबद्दल माहिती पाहणार आहोत। मग बेरीज म्हणजे काय आणि तुम्हाला बेरीज कधी करायची आणि वजाबाकी कधी करायची ही संकल्पना बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पष्ट नसते। बेरीज म्हणजे तुमचं जर शाब्दिक उदाहरण असेल, शाब्दिक उदाहरणामध्ये असं लिहिलेलं असेल की मिळवले एकूण, अशा पद्धतीचे शब्द जर आलेले असतील म्हणजे त्या संख्येमध्ये, त्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज ही क्रिया करायची असते। मग बेरजेमध्ये आपण काय करतो, एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिसळतो। मग बेरीज करताना काय महत्त्वाचं आहे, बेरीज करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ते म्हणजे सर्वात पहिली पायरी आहे ती म्हणजे त्याची मांडणी। एक उदाहरण घेऊया आपण। आता हे उदाहरण आहे। या उदाहरणामध्ये मांडणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एककाच्या खाली एककाची संख्या आली पाहिजे, दशकाच्या खाली दशक स्थानावरची संख्या आली पाहिजे। या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे। म्हणजे पहिली जी संख्या आहे त्याच्यामध्ये एककाच्या स्थानावर 4 आहे, दशकच्या स्थानावर 1 आहे, शतकच्या स्थानावर 3 आहे, सहस्त्रच्या स्थानावर 9 आहे आणि 10,000च्या जागेवर 2 ही संख्या आहे। त्याच पद्धतीने दुसरी ही संख्या त्याची मांडणी सुद्धा तशाच पद्धतीने करावी लागेल आपल्याला, जेणेकरून एककाच्या खाली एककाचा अंक आला पाहिजे, दशकाच्या खाली दशक अंक आला पाहिजे, शतकच्या खाली शतक आणि सहस्त्राच्या खाली सहस्त्र अंक आला पाहिजे। ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे। जर यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक झाली तर तुमचं गणित 100% चुकणार आहे। बघा मग 8 + 4 12, 12शीला 2, हातचा 1। आता हा हातचा आलेला आहे, पहिले आपण हे समजून घेऊ। 9 + 1 10 आणि हा 1 11, 11शीला 1, हातचा आला, परत 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11शीला 1, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11, 11शीला 1, हातचा आला 1, 2 आणि 1 3। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तुमचं 31,112। मग हा प्रश्न सोडवत असताना आपण पाहिलं की एकक स्थानावर जे 4 आणि 8 ही संख्या आहे, 4 आणि 8 हे अंक आहे, 8 + 4 म्हणजे 12 एकक झाले। जर मग आपण एकक दशकाचा मागच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट पाहिलेला आहे, 10 एककांचा मिळून 10 एकक मिळून 1 दशक होतो तुमचा, 1 दशक होतो। 10 दशकांचा मिळून
एक तुमचा शतक होतो, 10 शतकांचा मिळून तुमचा एक सहस्त्र होतो। हे 10 शतक, 10 दशक आणि हे 10 एकक। म्हणजे इथं जे 8 आणि 4 12 एकक झालेले आहेत, मग त्यामधला आपण एककावाला जो अंक आहे तो एककाच्या स्थानावर लिहिला आणि 10 एकक म्हणजेच एक दशक, त्यामुळं हा हातचा आपण दशकाच्या डोक्यावरती दिलेला आहे। मग परत आपण दशकांची बेरीज केली, 9 दशक आणि 1 दशक 10 दशक आणि हा 1 दशक 11 दशक। मग पाहायला गेलं 11 दशक म्हणजे किती होईल तुमचे, 11 दशक म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक शतक राहील आणि एक दशक राहील, बरोबर आहे। मग जो दशकावाला भाग आहे तो परत लिहिलेला आहे आणि हातचा जो आहे तो परत शतकाच्या डोक्यावरती गेलेला आहे। इथं परत तसंच 7 अधिक 3 म्हणजे 7 शतक अधिक 3 शतक आणि हा वरचा एक म्हणजे 7 आणि 3 10 आणि 1 11 11। परत त्याच्या शतक स्थानवरचा जो अंक आहे तो परत एक लिहिलेला आहे आणि जो उरलेला आहे तो हातचा परत सहस्त्र स्थानच्या अंकाच्या वरती लिहिलेला आहे। 9 अधिक 1 10 आणि हा एक 11। परत त्याच पद्धतीने करून हे गणित सोडवलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण बेरीज करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मांडणी योग्यरित्या झाली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण बेरीज करतो तर खाली जर 10च्या वरती बेरीज आली म्हणजे काय 8 अधिक 4 इथं आला आपला 12 म्हणजे एक दशक म्हणजे 10 होते, तर त्याच्या वरती आल्यानंतर काय होते आपला जो हातचा आहे तो आपल्याला डाव्या बाजूच्या संख्येच्या डोक्यावरती लिहावा लागतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची। वजाबाकी आपण पाहणार आहोत, मग पाहूया वजाबाकी म्हणजे काय। वजाबाकी या शब्दात सरळ सरळ लिहिलेलं आहे, वजा म्हणजे कमी करणे। आपण म्हणू शकतो वजा म्हणजे कमी करणे। याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की वजाबाकी ही जी क्रिया आहे ती बेरीज या क्रियेच्या विरुद्ध क्रिया आहे। बेरीज क्रियेच्या विरुद्ध। का विरुद्ध म्हणलेले आपण पाहिलं की बेरजेमध्ये आपण एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिसळत असतो आणि ज्यावेळेस आपण वजाबाकी म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो, आपण संख्या त्यातून काढून घेत असतो। वजा करणे, कमी करणे किंवा काढून घेणे। मग ज्या वेळेला शाब्दिक उदाहरण येते परीक्षेमध्ये, शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकी कधी करायची हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते। मग वजाबाकी करण्यासाठी तुमच्या जर शाब्दिक उदाहरणामध्ये उरले, बाकी राहिले, शिल्लक राहिले यासारखे शब्द आलेले असतील तर तुम्हाला तिथे वजाबाकीची क्रिया करावी लागते। मग वजाबाकी करताना काय करावे लागते, वजाबाकी कशी करायची हे आपण एक सोप्या उदाहरणावरून पाहूया आणि याच्यामध्ये वजाबाकीमध्ये हातच्याचा कन्सेप्ट काय आहे, हातच्याची संकल्पना काय आहे ते पण आपण स्पष्ट करून घेऊया। त्याच्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया। आणि अजून एक उदाहरण पाहूया। ठीक आहे, इथे दोन उदाहरण आहेत। एक उदाहरण आहे बघा 87 वजा 34 म्हणजे 87 ही मोठी संख्या आहे, 34 ही छोटी संख्या आहे। वजाबाकीमध्ये आपण एक लक्षात ठेवायचं की नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची।
नेहमी मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची. चला तर मग पाहूया. बघा 7 मधून जर 4 गेले तर उरतात 3 आणि 8 मधून जर 3 गेले तर शिल्लक राहिले तुमचे 5. म्हणजे याचं उत्तर आलं तुमचं 53. पण आता जो दुसरा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये हातचा आहे, जर एखाद्या वेळेस जर असं उदाहरण आलं 82 वजा 15. आता इथे एकक स्थानावर कोणता अंक आहे? एकक स्थानावर जर पाहायला गेला आपण, हा एकक आहे, हा दशक आहे. ठीक आहे. वजाबाकी करताना पण एक लक्षात ठेवायचं की मांडणी ही एकक, दशक, शतक, स्थानचे अंक बरोबर त्या खाली आले पाहिजे, नाही तर गणित चुकते. बघा आता इथं काय आहे, या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की वरती मोठी संख्या होती त्यामुळे तुम्ही इझिली त्याच्यामधून 4 काढू शकले, म्हणजे छोटी संख्या काढू शकले. पण वरच्या बाजूला ज्यावेळेस छोटी संख्या येते आणि त्याच्यातून मोठी संख्या काढायची असते, यावेळेस बरेच विद्यार्थी चूक करतात. म्हणजे काय करतात, मग त्यांना वाटते 5 मधून 2 काढून टाकायचे. काय हरकत आहे, 5 मधून 2 काढले काय आणि 2 मधून 5 काढले काय, उत्तर 3 येणार असं त्यांना वाटते, पण हे उत्तर चुकते. मग अशा वेळेला काय करावं लागतंय? अशा वेळेला एक लक्षात घ्या. आता बघा हे आहे तर तुमचे 2 एकक, 2 एककामधून 5 एकक जाणे शक्य नाही. मग आपल्याला काय करावं लागतो? हातचा करावा लागतो. मग हातचा कोणाकडून घ्यायचा? उजवीकडे काही संख्या आहे का रे? काहीच नाहीये. मग डाव्या बाजूला कोण आहे? बघा डाव्या बाजूला कोण आहे? डाव्या बाजूला 8 बसलेला आहे. डाव्या बाजूला 8 आहे. मग 8 काय आहे? 8 हा दशक आहे, बरोबर आहे. मग आपण आताच पाहिलं 8 दशक म्हणजे किती? 80 एकक, बरोबर आहे. मग आपल्याला काय करावं लागतं? आपण काय करतो? इकडचा 1 या बाजूला शिफ्ट करतो, बरोबर आहे. मग आपण काय करतो? याच्यामधला 1 दशक इकडे घेतो, बरोबर आहे. आपण असा लिहितो, बरोबर आहे. इथे 1 लिहितो. पण बऱ्याच विद्यार्थ्यांची ही संकल्पना क्लिअर नसते की हा जो 1 आलेला आहे, हा 1 आणि हा 2 मिळून 12 झाले कसे, बरोबर आहे. मग हे लक्षात घेण्यासारखं आहे की आपण जो 1 घेत आहोत तो एकक घेत नाहीये, आपण घेतोय 1 दशक. 1 दशक म्हणजेच हे झाले तुमचे 10. 1 दशक आपण इकडं एककामध्ये घेतोय. 1 दशक जर एककामध्ये घेतले तर काय होतील? एका दशकाचे 10 एकक होतील. मग हे 10 एकक अधिक हे तुमचे उरलेले 2 एकक किती झाले? 12 एकक. मग काढा आता 12 एककामधून 5 एकक काढा. 12 मधून 5 गेल्यानंतर किती उरते? 7, बरोबर आहे. आता ज्या वेळेला तुम्ही इथून 1 दशक इकडे दिला तर मग इथं तुमचे 8 दशक राहणार नाही, इथं राहतील तुमचे 7 दशक. हे अतिशय महत्वाचं आहे. बरेच विद्यार्थी इथं पण चूक करतात. या बाजूने दशकाकडून एककाकडे हातचा तर देतात पण इथला हातचा कमी करत नाही, त्यामुळे पण तुमचं उदाहरण चुकू शकते. त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपण एकक दुसऱ्या बाजूला शिफ्ट करतो त्यावेळेला तुम्हाला इथला 1 एकक कमी करणं महत्वाचं आहे. बघा मग 7 दशकामधून 1 दशक गेला तर किती उरते? 67. बघा आता अजून एक गोष्ट आहे, जर तुम्हाला जर डाऊट असेल की तुमची वजाबाकी बरोबर आहे किंवा नाही आहे, याच्यासाठी अजून एक पद्धत आहे. तुम्ही कशी चेक करू शकता स्वतःचे स्वतः? काय करायचं तुम्हाला? एक लक्ष घ्या. ही जी खालची संख्या आहे जी तुम्ही मोठ्या संख्येतून किंवा वरच्या संख्येतून वजा केली आणि तुमचं जे उत्तर आले, या दोघांची करायची बेरीज. बघा या दोघांची बेरीज करून बघा, जी वरची संख्या आहे ते तुमचे उत्तर आलं पाहिजे, तर तुमची बेरीज वजाबाकी बरोबर आहे. बघा 7 अधिक 5 12, 12 ला 2, हातचा आला तो इकडे दशकाकडे दिला. 1 आणि 1 2, 2 आणि 6 8, किती आलं? 82. वरती किती दिलेलं होतं? 82. म्हणजे तुमची वजाबाकी बरोबर आलेली आहे. मग वजाबाकी करताना 2-3 गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर तुमची मांडणी व्यवस्थित पाहिजे, त्यानंतर जो तुम्ही हातचा घेताय तो हातचा घेतल्यानंतर हातचा नेमका 1 जर दशकाकडून आलेला असेल तर तो 10 एकक आहे हे समजणं महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही 1 हातचा बाजूच्या संख्येला देता त्यावेळेस त्या संख्येमधून 1 हातचा कमी करणे हेही महत्वाचं आहे, नाहीतर तुमचं गणित चुकू शकते. आणि ज्या वेळेला 0 आलेला असतो, म्हणजे जर या 2च्या बाजूला जर 0 आलेला आहे, मग त्यावेळेला काय करायचं? त्याच्या बाजूच्या संख्येकडून हातचा 0कडे घ्यायचा आणि 0कडून
बाजूच्या संख्येमध्ये येईल हे लक्षात आलं पाहिजे। ठीक आहे, इथे आपण थांबूया। या तर आज आपण पाहिलेलं आहे बेरीज आणि वजाबाकी या दोन मूलभूत क्रिया। उरलेल्या ज्या दोन क्रिया आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।